बीड आणि परभणीमध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपले विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मी आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे त्या दोन्ही बाधित कुटुंब आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत. शासनामार्फत भेटणार देखील आहोत आणि शिवसेनेमार्फत मदत देखील करणार आहोत. आणि जो काही प्रकार घडलाय त्याच्यातनं कुठच्याही परिस्थितीमध्ये जो गुन्हेगार आहे त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये पकडलं जाईल हा विश्वास त्याच्या आम्ही कुटुंबाला देणार आहोत. कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिका आहे. आणि तिथल्या परिसरामध्ये मास्टर माइंडच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा सुरू आहे त्या मास्टर माइंडपर्यंत आम्ही पोचू आणि त्याला देखील तुरुंगात टाकू ही आमची शासनाची भूमिका आहे. आणि हेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि हीच आमच्या नेत्यांची देखील भूमिका आहे. या सगळ्या प्रकरणावरून विरोधक राजकारण करतात. आज परभणीमध्ये सुद्धा काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुद्धा या ठिकाणी येत आहेत. राजकारण त्यांना केलंच पाहिजे ना. आता 5 वर्ष ज्यावेळी 237 आमदारांचा मॅन्डेट आमच्याकडे आहे त्याच्यामुळे आपण काहीतरी करतोय, आपण काहीतरी समाजाप्रती देणं लागतोय ही भूमिका राहुल गांधींना घ्यावीच लागेल. त्याच्यामुळे ती लोकशाहीतला एक भाग आहे, लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. परंतु आम्ही जे जातोय हे त्या बाधित कुटुंबाला न्याय देण्यासाठी जातोय, मदत करण्यासाठी जातोय आणि शासनामार्फत त्यांना शब्द द्यायला जातोय की कुठच्याही परिस्थितीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो निंदनीय आहे, वाईट आहे. अशा पद्धतीचं कृत्य महाराष्ट्रात घडू नये यासाठी कडक कारवाई जे आरोपी आहेत त्यांच्यावर केली जाईल हा विश्वास द्यायला आम्ही जातोय. आणि बाकीचे सगळे जे येत आहेत ते राजकारण करण्यासाठी येत आहेत. राहुल गांधींचा पण दौरा होतोय, ते पण आज पीडित कुटुंब हा सगळेच विरोधक जे आहेत ते लोकशाहीतला एक भाग म्हणून त्यांना भेटू देत, पण त्या गोष्टीचं राजकारण करू नये. आम्ही प्रामाणिकपणानं माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा आयजीच्या नेतृत्वाखाली SIT देखील नेमलेली आहे. सगळी यंत्रणा तिथे गेलेली आहे. तिथल्या SP ची देखील बदली झालेली आहे आणि SPनं देखील स्वतःचं काम सुरू केलं कालपासून. तुम्ही काल म्हटल्याप्रमाणे पालकमंत्री पदाचं या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये तिढा वाढलेला आहे महायुतीमध्ये. रस्सीखेच सुरू आहे पालकमंत्री पदाला. नाही, आता कालपर्यंत परवापर्यंत तुम्ही सांगत होता की खाते वाटपामध्ये रस्सीखेच आहे, खाते वाटपावरनं वाद आहे, शिंदे साहेब असं म्हणाले, देवेंद्रजी तसं म्हणाले, अजितदादा असं काहीतरी म्हणाले, नाराज होऊन निघून गेले. त्याच्यामुळे ह्या तुमच्या सगळ्या सूत्रांकडच्या माहिती असते. काही पालकमंत्री पदावरनं वाद नाही. 2-3 दिवसानंतर पालकमंत्रीपदं जाहीर होतील. परंतु तुम्हाला त्या 2-3 दिवसात चांगल्या पद्धतीची ब्रेकिंग मिळावी म्हणून कदाचित अजून तुम्हाला नावं कळलेली नाहीत, पण कुठेही काही झालेलं नाही. 99% पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या ह्या फायनल झाल्यात. येत्या 2-3 दिवसामध्ये पालकमंत्री जाहीर होतील. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काल असं म्हटलं त्यांचा पक्षाचा विषय आहे तो, पण तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. तरुणांना संधी द्यायची होती तर मला का उभं करण्यात आलं मग निवडणुकीला असं त्यांनी म्हटलं. छगन भुजबळ साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक राजकारणातला प्रश्न आहे. त्यांना उमेदवारी दिली, त्यांना मंत्रिपद का दिलं नाही याचं उत्तर अजितदादा देऊ शकतात. शिवसेना म्हणून ज्या पद्धतीनं नाराजी आपल्या माध्यमातून काही लोकांनी प्रदर्शित केलेली होती त्यांची समजूत काढण्यामध्ये देखील शिवसेना पक्ष हा यशस्वी झाला. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, OBCच्या नेत्यांना का मंत्रिपदं दिली नाही याच्यावर बोलण्याचा मला नैतिक अधिकार नाही. आणि भुजबळ साहेबांनी निवडणूक लढवावी, खासदारकी घ्यावी, राज्यसभेवर जायचं या सगळ्या पत्रकार परिषदेतनं गोष्टी आम्ही ऐकतोय. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र बसेल, भुजबळ साहेबांची समजूत काढेल आणि पुन्हा एकदा भुजबळ साहेब महायुतीचं नेतृत्व म्हणून काम करायला बाहेर पडतील. आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील एकला चलोची काही भूमिका पुढे येताना दिसत आहेत, विशेषतः काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये. आणि दुसरीकडे महायुतीची नेमकी काय स्ट्रॅटेजी असणार आहे शिवसेनेची विशेषतः? या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची खात्री झाली की काँग्रेसच्या उबाठाबरोबरच्या अलायन्समुळे उबाठाची मतं वाढली. मुस्लिम बंधू भगिनीने जे काही मतदान केलं खासदारकीच्या निवडणुकीला आणि आमदारकीच्या निवडणुकीला याचं पूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाला जातं. काँग्रेस पक्षाची वोट बँक ही काँग्रेस पक्षाकडे कितपत राहिली हे मला माहीत नाही, परंतु ती शिवसेना उबाठाकडे डायव्हर्ट झाली. म्हणून काही उमेदवार जे आहेत ते डिपॉझिट जे वाचवू शकले त्याचं कारण मुस्लिम बांधवांची आणि भगिनींची मतं आहेत आणि ती सगळी काँग्रेसची होती. आणि इकडे उबाठाला देखील आता वाटायला लागलेलं आहे की आमची काँग्रेस झाली. त्याच्यामुळे उबाटानं स्वतंत्र लढणं त्याच्यामध्ये काय नवीन आहे असं मला अजिबात वाटत नाही. हे होणारच होतं. परंतु प्रत्येकाची एक अपेक्षा असते की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी कोट शिवलेले होते. मी एकदा माझ्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं, नुसते कोट शिवलेले नव्हते, तो कोट घालूनच झोपले होते आदल्या रात्री. पण सकाळी जेव्हा उठले 9 वाजता
आणि सगळं हातातनं गेलंय, कारण ते इच्छुक असलेले देखील पराभूत झाले. त्याच्यामुळे महाविकास आघाडी स्प्लिट होणार आहे हे ऑलरेडी मी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आणि वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की ज्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होईल तर मी शिवसेना बंद करेन. पण ते काही कोणी केलं नाही. आणि म्हणून काँग्रेसची उभाठ तर झालीच, पण काँग्रेसची मतं जेव्हा उभाठाकडे डायव्हर्ट झाली ते काँग्रेसला पण कळलं की उभाठापासून त्यांना धोका आहे. तर काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लग्न समारंभात एकत्र आलेले होते. कौटुंबिक हा होता. हे दोन नेते जे आहेत ते एकत्र येतील असं वाटतं का? राजकीय विश्लेषकांमध्ये ही चर्चा आहे. आणि मला असं वाटतं अक्षता टाकताना अशी चर्चा होत नाही की तू माझ्यावर युती करतोस काय, मी तुझ्यावर युती करतो, तुला किती जागा मला किती जागा. आणि लग्नामध्ये त्यांनी चर्चा केली असेल तर ठीक आहे, मला माहीत नाही. पण अक्षता टाकताना साखरपुड्याच्या वेळी किंवा अशा गोष्टी ह्या युतीच्या होत नाहीत. पण ठीक आहे, तुम्हाला कदाचित कळलं असेल की त्यांची युती होते, लग्नात ठरलं, आपण बघू आता. नाही, पण बरेच दिवसांनी हे दोघं एकत्र आले तेव्हा त्यांची समीकरणं आता 2 भाऊ एकत्र आले त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? बरोबर आहे की नाही? राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एका लग्नाच्या निमित्तानं स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या मुलाला किंवा भाच्याला आशीर्वाद देण्यासाठी एकत्र जर आले तर त्याची एवढी चर्चा होते. आणि ठीक आहे, त्यांनी एकत्र आले कुटुंब म्हणून आनंद आहे ना त्याच्यामध्ये. ते बाहेर झाले पाहिजे, ते असं आलं असलं मी करणारा कार्यकर्ता नाही. मी ज्यावेळी अजितदादांच्या बाबतीमध्ये देखील हे झालं त्यावेळी हेच सांगितलं, कुटुंब फुटल्यानंतर ज्यांना आनंद होतो ते राजकीय नेते आहेत असं मला वाटत नाही. हे दोघं लग्नाच्या निमित्तानं एकत्र आले, ठीक आहे, चांगलं आहे. सगळ्यांमध्ये घटना घडली मारहाणीची परप्रांतीय मराठी माणसावर जो परवा हल्ला झाला त्याच्या बाबतीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई केली. शुक्ला नावाचा जो माणूस होता त्याला निलंबित पण केलं आहे, त्याच्याबरोबरची मुलं होती त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. परंतु अशी दादागिरी मराठी माणसावर जर कोण करणार असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, ही भूमिका विधान परिषदेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी विधान परिषदेमध्ये देखील सांगितलं. ही प्रवृत्ती वाईट आहे. त्या ज्या पद्धतीनं बोललं गेलं मराठी माणसावर ती प्रवृत्ती वाईट आहे. आपला महाराष्ट्र विविध जाती धर्मांनी विविध प्रांतातील लोकांनी नटलेलं नक्की आहे आणि ते आपण सामावून घेतो. प्रांतवाद आपल्याला करायचा नाही. पण बाकीच्या राज्यातनं आलेल्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की मराठी माणसाला ज्यावेळी असं आपण बोलतो तेव्हा मराठी माणूस पेटून उठतो. आणि मराठी माणूस पेटून उठल्यानंतर सरकार मराठी माणसाबरोबर राहतं, हे आम्ही करून दाखवलंय. सर, गेल्या वेळेच्या सरकारमध्ये तुमच्याकडे देखील उद्योग खातंच होतं, त्यावेळी देखील यावेळी देखील उद्योग खातं आहे. गेल्या वेळी सर्वात पहिल्या बैठकीची तुमच्या उद्योग खात्याचीच झाली. उद्योग बाहेर गेले त्या संदर्भातून आणि आता पुन्हा एकदा उद्योग खातं झालेलं आहे. काय सांगा? नाही, उद्योग बाहेर गेला हा फार मोठा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा भाग होता. परंतु मी काय ॲनालिसिस करत नाही, मी सर्वे करत नाही, RBI सर्वे करतं. RBIच्या 2.5 वर्षाच्या प्रत्येक सर्वेमध्ये महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे. जो महाराष्ट्र मागच्या 2019 पासून 2022 पर्यंत 3 नंबरला होता, तो परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे. या 6 महिन्याच्या परकीय गुंतवणुकीमध्ये 1,14,000 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आलेली आहे. त्याच्यामुळे बाकीची राज्य महाराष्ट्रापेक्षा कोसोमैल दूर आहेत. त्याच्यामुळे परकीय गुंतवणुकीमध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि नंबर 1च राहील. या सुरुवातीच्या काळात तुमचा रोडमॅप काय असणार आहे, विशेषतः उद्योग खात्या संदर्भात? रोडमॅप ऑलरेडी केलेलाच आहे ना. मोठमोठे प्रकल्प येत असताना स्मॉल स्केलवाला देखील जगला पाहिजे, स्मॉल स्केलवाल्यांना देखील जागा मिळाली पाहिजे आणि औद्योगिक क्षेत्र हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहोत.